नमस्कार. आज आपण आपल्या विंडोजला किंवा एम-एस ऑफिसला असणारे आपले ॲक्टिव्हेशनचे एरर त्यासाठी विदाऊट सॉफ्टवेअर आपण विंडोज पॉवर सेलचा वापर करून आपण ॲक्टिव्हेशन कसं करायचं आज हे बघू. आपण स्टार्ट बटनावरती क्लिक करू आणि पॉवर सेल आपण सर्च करू. पॉवर सेलला आपण रन ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर करू आणि ह्या ठिकाणी येस आपण प्रेस करू. त्यानंतर हे कमांड आपल्याला टाईप करून घ्यायची ही आपल्याला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यानंतर एंटरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. एंटरवरती आपण क्लिक केलंय त्यानंतर अशी विंडो असा पॉपअप आपल्या समोर ओपन होईल. त्यानंतर या ठिकाणी विंडोज आणि ऑफिस आपल्याला दोन्ही ऍक्टिव्हेशन करायचे त्यासाठी आपण 4 प्रेस करू कीबोर्डवरती. त्यानंतर आपल्याला ऑल ऍक्टिव्हेशन करायचे त्यानंतर आपण परत 4 प्रेस करू. आपले विंडोज कोणती ती डिटेक्ट होईल. विंडोज 7 असो विंडोज 10 असो किंवा 11 असो एम एस ऑफिस 21 19 किंवा मग 13 कुठलाही एम एस ऑफिस किंवा ओ एस असेल ते आपण काही सेकंदात ह्या कमांडचा वापर करून ऍक्टिव्हेशन करू शकतो. विंडोज पॉवर सेलचा वापर करून आपण करू शकतो. हे बघा पूर्ण डिटेक्ट करता येते. विंडोज इज ऑलरेडी परमनंटली ऍक्टिव्हेटेड. आपली विंडोज ऑलरेडी ऍक्टिव्हेटेड आहे त्यामुळे घेतलं नाहीये. नाहीतर ह्या ठिकाणी दाखवलं असतं आणि ऍक्टिव्हेशन सक्सेसफुली असं दाखवलं असतं. या ठिकाणी बघा सक्सेसफुली दाखवत आहे आणि आपण आता एम एस ऑफिस ऍक्टिव्हेटेड 180 सक्सेसफुली. आपलं ऑफिस 2021 ऍक्टिव्हेटेड झालेलं आहे. आपण आता गो बॅक जाण्यासाठी एंटर की प्रेस करू किंवा इतर कुठलं की प्रेस करू. झालंय आपलं विंडोज आणि ऑफिस ऍक्टिव्हेट झालंय. हे एक वेळेस तुम्ही वापरून बघा आणि ऍक्टिव्हेट करून बघा. धन्यवाद.